सोशल मीडिया, पथनाट्य, पोस्टर, सुरक्षित प्रवासाचं आवाहन करणारे व्हिडिओ या माध्यमातून रेल्वे सुरक्षा प्रवासी सप्ताह होणार आहे। 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत हा सप्ताह होणार आहे। रेल्वे पोलिसांकडून या सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं जाणार आहे। याबाबत जाणून घेतले आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे पोलिसांमार्फत रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताह जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे। यासाठीच बोलण्यासाठी माझ्यासोबत रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक सर आहेत। सर, कशा पद्धतीने हा सगळा सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे त्याबद्दल काय माहिती सांगा। नोव्हेंबरचे आखरी आठवड्यात आपण हा रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताह आपण साजरा करतोय आणि यामध्ये जो आहे आपण विभिन्न कार्यक्रम घेतोय। त्यामध्ये अवेअरनेस रिलेटेड कार्यक्रम पण आहे आणि लीगल ड्राईव्स पण आहे। अशा दोन्ही प्रकारची कारवाई आपण करणार आहोत। या आठवड्यात आपण जो आहे सोशल मीडियाचे मार्फत आपण बरेचसे क्लिप्स, प्रमोशनल क्लिप्स आहे ज्यामध्ये सेफ्टीबद्दल जो आहे इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे। तर सोशल मीडियामध्ये आपण जो आहे याचा प्रसार करतोय। केबल्सच्या माध्यमातून पण आपण ह्याचा अवेअरनेस आपण वाढवण्याचा प्रयास करतोय। त्याशिवाय आपण अंदाजन 2 लाख छात्रांना पण जो आहे आपण विभिन्न अंदाजन 500 स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना याबद्दल जो आहे शिक्षित करण्याचे आपण प्रयत्न करतोय। आणि 50 जागी आपण पथनाट्याचा पण आपण प्रबंध केलेला आहे आणि हँडबिल्स आणि बरेचसे पोस्टर्स आपण रेल्वे स्टेशन्सला आणि प्रवासियांना डिस्ट्रीब्यूट करतो आहे। अशाच बरेचसे असे प्रकारचे कार्यक्रम हा आठवड्यात होणार आहे। आपण पाहतो की अनेकदा डोरवरती जे आहेत ते ग्रुपने लोक उभे राहतात किंवा स्टंट करताना पाहायला मिळतात। याचा इतर प्रवाशांना त्रास होत असतो, तर त्या संदर्भात काही सक्त पावलं उचलली जातील? सक्त पाऊल नक्की उचलणार आहे आपण आणि एक हेल्पलाईन नंबर पण आपण सुरू केलेले आहे आणि कोणालाही जर त्रास असेल किंवा इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर हेल्पलाईनवर आम्हाला सूचित करू शकतात। त्याशिवाय सोशल मीडियाच्या मार्फत पण आम्हाला सूचित करू शकतात। आमचा ॲप आहे त्याच्यावर पण कंप्लेंट देऊ शकतात आणि आपण जो आहे नक्की याच्यावर जो आहे कठोर कारवाई करणार। धन्यवाद सर ही बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसा, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।